अभिषेक पुण्यात एक IT इंजिनियर तर वृषाली शिक्षिका होण्याचं स्वप्न घेऊन नागपूरहून पुण्यात आलेली. त्यांची ओळख 2017 मध्ये सोशल मीडियावर झाली. दोघंही पुण्यात, त्यामुळे ओळख लवकर वाढली. वृषाली थोडी स्पष्ट तोंडावर बोलणारी तरुणी, पण तितकीच हळवी. अभिषेकला तिचं विचारांमधलं स्पष्टपण आणि कुटुंबासाठी झगडण्याची वृत्ती खूप आवडली. त्यांचं मोबाईलवर बोलणं, चॅट्स, व्हिडिओ कॉल्स वाढले आणि एक दिवस ते शनिवार वाडा येथे प्रत्यक्षात भेटले. अभिषेकचा शिस्तबद्धपणा, संयमी स्वभाव तिला फार आवडला. दोघंही जवळजवळ 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले आणि त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला, पण दोघेही प्रेमात बुडालेले म्हणून घरच्यांचा विरोध पत्करून 2019 मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला आणि हडपसर येथे एका छोट्या फ्लॅटमध्ये या दोघांनीही आपल्या संसाराला सुरुवात केली. सुरुवातीला यांच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला विरोध तर केला, पण लग्न झाल्यानंतर त्यांचं नातं घरच्यांनी स्वीकारलं. वृषाली आणि अभिषेक हे आपल्या लग्नाच्या आयुष्यात सुखी होते. त्यांच्यासाठी त्यांचा फ्लॅट म्हणजे त्यांचं नवीन घर, नवीन आयुष्य होतं. नवीन सगळं काही सुरळीत चालू होतं. अभिषेक IT इंजिनियर, त्याची नोकरीही चांगली सुरू होती. काही दिवसांमध्ये वृषाली देखील एका शाळेत शिक्षक म्हणून जॉईन झाली. दोघेही नवरा बायको आपापल्या आयुष्यात आता बिझी झाले. आणि मग काय, यांच्या स्वप्नाच्या आयुष्यात संशय नावाचं वावधन घुसलं. दोघांचंही एकमेकांवर भरपूर प्रेम होतं, पण जबाबदाऱ्या आणि वेळेअभावी त्यांचं नातं हे ताणत गेलं. अभिषेकच्या ऑफिसमध्ये ऑगस्ट 2021 पासून तो अधिकच बिझी झाला आणि वृषालीच्या मनात शंकेचं धुकं हे वाढू लागलं. 2021 मध्ये वृषाली हळूहळू बदलू लागली. अभिषेकला तू ऑफिसवरून लेट का येतोस म्हणून विचारू लागली. त्याचा फोन ती चेक करू लागली. चोरून त्याचं लोकेशन ट्रॅक करू लागली. त्याचे काही मित्र मैत्रिणी वृषालीला आता खटकू लागले. खास करून आपल्या नवऱ्यानं त्याच्या मैत्रिणींसोबत बोलणं तिला अजिबात आवडत नव्हतं. कधी कधी ती अभिषेकच्या फोनमधून त्याच्या मैत्रिणीला फोन करून रागवत असे. माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं तिला म्हणत असे. तर कधी कधी अभिषेकलाच त्याच्यावर संशय घेऊन भांडत असे. अभिषेकला वृषालीचं हे वागणं पटत नव्हतं. त्याने तिला खूप समजावलं. तिच्या व्यतिरिक्त तो दुसऱ्या कोणत्याच मुलीच्या प्रेमात नाही तिला सांगितलं, पण तरीही वृषाली त्याला समजून घ्यायला तयार नव्हती आणि म्हणूनच त्यांचं नातं हळूहळू कमकुवत बनत चाललं. अभिषेक मात्र बायकोसाठी सगळं काही करायचा, पण तिच्या मनात अभिषेक बद्दल संशय निर्माण झाला आणि त्यामुळे या दोघांमध्येही रोजच भांडणं होऊ लागली. त्यांचं नातं हळूहळू तुटू लागलं. 27 ऑक्टोबर 2023 ची ती भयानक रात्र होती. अभिषेक कामावरून घरी आला. वृषाली त्याला काही विचारणार तो तिला म्हणाला, माझं डोकं दुखतंय, प्लीज आज भांडण करू नको. तोच वृषाली चिडून म्हणाली, बरोबर आहे, घरात आल्यानंतर डोकं तर दुखणारच. आणि मग काय, यांचा मोठा वाद झाला. अभिषेक चिडूनच वृषालीला म्हणाला, तू आता खूप बदलली. मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो ती तू नाहीच. माझं तर डोकं चालणंच बंद झालं. एक काम करू, थोड्या दिवस आपण वेगळे राहूयात, म्हणजे तुलाही चांगलं वाटेल. नवऱ्याचं असलं बोलणं ऐकून वृषाली ढसाढसा रडू लागली. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त घरात दुसऱ्या मुलीला घेऊन यायचं आहे का, ती नवऱ्याला विचारू लागली. माझा संशय खरा आहे ना, आता तुला दुसरी मुलगी आवडते ना, असे एक नाही अनेक प्रश्न विचारत वृषाली जमिनीवर खाली बसली. अभिषेकनं फक्त वृषालीवरच प्रेम केलं होतं आणि आजही तो तिच्यावरच प्रेम करत होता, पण वृषाली त्याला समजून घ्यायला अजिबात तयार नव्हती. बऱ्याच वेळा तिला समजावण्याचा अभिषेकनं प्रयत्न केला, पण आता तिला समजावून तो थकला होता. म्हणून अभिषेक तिला म्हणाला,
मला थोडासा स्पेस हवा आहे. आपण काही दिवस आता वेगळं राहूया. तिला वाटलं तो आता तिला सोडून जाणार, तिच्यापासून दूर होणार. तिच्यातल्या असुरक्षिततेने राक्षसाचं रूप घेतलं. तिने त्याला विचारलं, तू कुणासाठी मला सोडतो आहेस अभि? तो तिच्याकडे बघत काहीच म्हणाला नाही आणि तसाच बेडरूममध्ये जाऊन मोबाईलवर कुणाला तरी एक मेसेज करत तो झोपूनही गेला. पण वृषाली मात्र इकडे बाहेर रडत होती. माझा नवरा अभिषेक मला सोडेल, दुसरं लग्न करेन, मी त्याला सोडू शकत नाही. तो माझा श्वास आहे, माझा प्राण आहे. माझ्या नवऱ्याशिवाय मी राहू शकणार नाही. असे अनेक विचार डोक्यात घेऊन ती बेडरूम मध्ये आली. अभिषेक झोपलेला होता. वृषालीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही आणि तुला दुसऱ्या कुणाचं होऊ देणार नाही. तू फक्त माझा आहेस, माझाच राहशील म्हणत तिनं अभिषेकच्या तोंडावर उशी ठेवत त्याचा श्वास रोखला. अभिषेकची हत्या केल्यानंतर वृषाली ही शुद्धीत आली. चिडून संतापाच्या भरात आपण आपल्याच नवऱ्याला संपवलं याचं तिला भान आलं आणि ती घाबरली आणि तिनं नवऱ्याचा मृतदेह एका मित्राच्या सहाय्यानं सिंहगड रोड जवळील पुलाखाली टाकून दिला आणि दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला नवरा काल रागानेच आपल्यासोबत भांडण करून बाहेर निघून गेला, तो घरी परतलाच नाही अशी तक्रार नोंदवली. पोलिसांनी अभिषेकचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांना अभिषेकचा मृतदेह सापडला. त्याचा ऍक्सिडेंट झालाय असे वाटत होते, पण शवविच्छेदनात श्वास रोखला गेलाय, गळा दाबला गेलाय असा निष्कर्ष आला. पोलिसांनी सीसीटीव्ही, कॉल रेकॉर्डिंग आणि गाडीचा GPS तपासला व त्यांना अभिषेकची बायको वृषालीवर शंका आली. अभिषेक वृषालीचं भांडण झाल्यानंतर जेव्हा चिडूनच तो झोपायला रूममध्ये गेला तेव्हा त्यानं आपली बायको वृषालीलाच एक मेसेज पाठवला होता. आय एम सॉरी बेबी, लेट्स टॉक टुमॉरो, आय लव्ह यू सो मच, प्लीज. असं शंका घेत जाऊ नको. पण अभिषेकची उद्या ही कधी उगवलीच नाही. 31 ऑक्टोबर 2023 पुणे क्राईम ब्रांच चौकशीत शेवटी वृषालीनं आपला गुन्हा कबूल केला. हो, मीच त्याला मारलं, कारण मला वाटलं तो मला आता सोडून जाणार, दुसरं लग्न करणार आणि मी त्याच्यावर प्रेम करते, त्याच्याशिवाय मी जगू शकली नसते. सध्या तिच्यावर खटला सुरू आहे, पण शिक्षा ठरायची बाकी आहे. अभिषेक, जो फक्त आपल्या संसारासाठी झगडत होता, जो बायकोवर विश्वास ठेवत होता, तो अखेर शंकेनं संपला. प्रेमात तणाव असू शकतो, पण हत्या ही कधीच उपाय नसते. खून केवळ शरीराचा नव्हता, तो विश्वासाचाही होता. अभिषेकच्या आईवडिलांनीही आपल्या मुलाला गमावलं, पण पुणे सत्र न्यायालयात त्याच्या आईनं एकच वाक्य म्हटलं. त्याने अनेकांचे डोळे पाणावले. माझा मुलगा तर प्रेमात मेला, पण ज्याच्यावर त्याचं सर्वस्व प्रेम होतं तीच त्याची संपूर्ण अंत्ययात्रा ठरली. मित्र आणि मैत्रिणींनो, हे एक सत्य घटनेवर आधारित कथा आहे. फक्त काल्पनिक स्वरूपात तिची मांडणी केली आहे. ही घटना ऐकून तुम्हाला नक्की काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकायला आवडतील का ते देखील खाली कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.